पोरग ते सावकार बाप की हो, शेताचं पोरग पण भिक्षा मागून खायची पाळी आली. सांगा विठ्ठलाला रखमाई तुमचं ऐकतो देव. म्हणजे या सगळ्याचा अर्थ बायकोचं देव ऐकतो बर का कोपरगावकर. देव सुद्धा बायकोचं ऐकतो, देव सुद्धा बायकोचं ऐकतो. बरं अजून एकदा सांगू का? ऐकत जरा, दोन शब्द प्रेमानं गोड बोलायचं काय होतं दादा. विनंती माझी. हा सामर्थ्यानं लय ताकद माय त्याच्यात. माई इतकी ताकदच कोणात नाही. आणि जर आईच्या मनात आलं तर आई अशक्य ते शक्य करते, जग उलट पालट करते दादा. विश्वासानं सांगते व्यासपीठावर. अख्खं जग जेव्हा साथ सोडतो ना तेव्हा एक व्यक्ती खंबीरपणे पाठीशी उभा असते, ती म्हणजे आपली माय असते. मग ती माय सामर्थ्याने, बायको बहीण कुणीही असू शकते, पण ती सामर्थ्याने पाठराखण करते. 28 शुगे झालं माझी रखमाई पांडुरंग परमात्म्याच्या पाठीशी उभा आहे. तिने जर आजकालच्या बाईसारखा विचार केला असता समानतेचा, अधिकाराचा, सामर्थ्याचा, बराबरीचा, तर तिने कधीच पाठ सोडली असती. माझ्या रखमाईला माहित होतं जशी मी विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे तसा माझा विठ्ठल माझ्याशिवाय अपूर्ण आहे. त्याची पाठ राखण माझं करणं कर्तव्य आहे. कारण मला विश्वास आहे माझ्या पांडुरंगानं माझ्याकडे नाही बघितलं तरी न बघता तो माझा सांभाळ आणि रक्षण करणार आहे. या विश्वासावर 28 शुगे झालं माझी रखमाई पाठीशी उभा आहे. तिने नाही म्हणली विठ्ठलाला का हो देवा भक्तासाठी उभे टाकलात, 28 शुगे झालं. नजर माझ्याकडे फिरवली ही नाही साधी. सगळ्या भक्ताचं मन न सांगता कळतं. तुम्हाला कधी बायकोचाही विचार करा की नाही म्हटली ती विठ्ठलाला. तिला माहित आहे, विश्वास आहे, सांभाळतोय तो मला. विनंती माझी, आपण सगळ्या तिचाच अवतार आहोत. ताकद आहे माय आपल्यात, फार ताकद आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जे मॅनेजमेंट बाईला जमतं ना ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा जमणार नाही जे व्यवस्थापन एक गृहिणी आपल्या घरामध्ये करते. फार ताकद असते ग माय तुमच्यात. कौतुक आहे मला माझ्या आईचं, माझी आई आहे म्हणून मी इथं उभा आहे. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढे ती एक आंघोळ होईल. डोकं आहे का माय तिला. वाट मॅनेजमेंट, शार्प माइंडेड आहे ग ती. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही, गोधडी शिवती पण ठेवतीच. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं, 5000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या. आई म्हणलं ग ओळखतात ग 4 लोक. आई म्हणली याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. 5000 घातलं पैसा भेटाय नको का. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ थर्ड क्लास, इट इज हाय क्लास. माझ्या आईला जाणीव आहे रुपयाशी. माझ्या बापाचा संसार माझ्या आईने सामर्थ्याने सांभाळला. लेकरांना संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभा केलं. आणि काय मोठं मन तिचं. तिनं आयुष्यात कधी त्या गोष्टीचं श्रेयही घेतलं नाही. ती कधीच म्हणली नाही मी लेकरांसाठी केलं. काय माय असते ना दादा, करी लाभावी ना. मग जगाची माया ही तशीच आहे की. अहो काय माईचं मन मोठं, काय आईचं मन मोठं. अहो आई भवानीनं अवतार घेतला महिषासुराच्या मर्दनासाठी. ती सती भवानी झाली, कालिका झाली. महिषासुराच्या काळजात त्रिशूळ खुपसलाय आणि जसा काळजात त्रिशूळ गेला महिषासुराच्या मुखातनं आई शब्द निघाला. अरे महिषासुराची दया आली भवानीला आणि भवानी म्हणली माफ कर बाळा, पण आता गेलेला वार माघारी घेता येणार. पण आई म्हणलंस तुम्हाला काय मागायचं ते माग. महिषासुरानं सांगितलं आई अगं द्यायचंच असेल ना तर तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. जोपर्यंत तुझं नाव आहे तोपर्यंत माझं नाव राहावं. अरे राक्षस महिषासुराने जगाच्या विनाशाची स्वप्न बघितली. फक्त आई म्हणून हाक माझ्या भवानीनं मारली. माझ्या भवानीनं त्याचं नाव स्वतःच्या नावाच्या अगोदर लावलं. एवढं मोठं मन जगाच्या मालकिनीचं असतं. म्हणून तर आजही आपण म्हणतो महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. काय ताकद असते ना, काय मन मोठं आईचं. पुंडलिकाच्या आई बापाच्या कमरेत लाता पुंडलिकाने घातले. मायबाप दारात पडले. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बापाने सहज विचारलं पुंडलिकाच्या माईला का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला. याच्यासाठी व्रतवैकल्य केलीस, उपासना केलीस, उपवास केलेस. अगं याच्यासाठी रात्र रात्र जागलीस, हेच फळ भेटलं का ग. अगं स्वार्थासाठी बायकोसाठी कमरेत लाता घातल्या की ग याने. तरी आई म्हणली जाऊ द्या ना, लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की. आता मारले म्हणून काय झालं. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते खोटं नाही. कदाचित बाप म्हणेलही
पण माय कधी आशीर्वादाच्या पलीकडे हात उचलत काय ताकद असते ना, त्या आई लक्ष्मीचा जागर आहे हा. तिच्याकडे मागितलं देणार नाही, अहो तिच्याकडे याचना केली होणार नाही असं होईल का? मग सासर वाशिन बाई नदीवर धुणं धुवायला गेली. आता बायकाचा स्वभाव आहे, हातानं घरचं तोंडानं गावचं. आपलं धुणं धुत होत्या महाराज बरं का, धुणं धूत 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 शेजारी एक बाई आली. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं शेजारनी या बाईने धुणं धुणाऱ्या. मैत्रीण होती. काय झालं ग माय रडायला? अगं काय सांगू तुला, सासरा काय ती सासू, काय ती जाऊ, काय ती ननद, सगळं सहन केलं असतं ग, फक्त ह्यो दलिंदर तरी नीट पाहिजे होता. कोण? ज्याच्या संग गाठ बांधली, सगळं सहन केलं असतं ग, पण हा तरी चांगला पाहिजे होता. हा सगळ्याच्या वरचा, एकट्यात गोड बोलतो माणसात शिव्या देतो, लय वाईट नाही ग. जगण्यात मजा नाही. आता धुणं झालं की बादली बी नदीत आणि मी बी नदीत, काही जगण्यात मजा नाही. तुमच्या गावात शेजारी नदी आहे का? हे का नदी आहे का? हाय हाय, कुठली आहे? गोदा. हा मी आत्ताच आले. वा वा वा, काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. अहो नाथ बाबांनी ज्या नदीमध्ये जलसमाधी घ्यावी त्या गोदावरी काठाच्या चरणाशी राहणारी माणसं आहेत तुम्ही. अरे काय आयुष्य तुमचं कमी पडणार आहे, तुम्ही मला सांगा ना. काय सुंदर गोदावरी नदी. आज पाणी आणि अजून आहे हो, पाणी आहे अजून. नदी आहे ना. कीर्तन झाल्यावर मला नेऊन टाका, तुम्ही कशाला मरता महाराज बरं का. आपली गोदावरी नदी आहे की नाही, नदी आपल्या धुणं धुत होती. नदीबाई म्हणली काही जगण्यात मजा नाही, नदीत उडी मारते. मला नका टाकू, माझं अजून व्हायचंय जायचंय महाराज बरं का. झाल्यावर बघू आपलं आहे की नाही. काय म्हणून मी जगण्यात मजा नाही. शेजारी म्हणली काय झालं? काय सांगू, काय काय सांगू, कसं सांगू? म्हणली सांग तोंडाना. आता कसं सांगते? नाही म्हणली लय त्रास, आता मरतेच. मरायचं नसतं ग. आत्महत्येसारखं महापातक दुसरं आयुष्यात काही करायचं, पण मरायचा विचार कधी करायचा? दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतं माय, असं नाही की तुमच्याकडेच आहे. अहो सत्वशील होती ती राजा हरिश्चंद्राची तारा राणी. ब्राह्मणाचा पाहुणचार करायची, आलेल्या देवदेवतांसारखं पाहुण्यांचा पाहुणचार करायची. कधी नवरा सोडून कधी कुणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. नवऱ्याला देव मानणारी तारा राणी. पण हरिश्चंद्राच्या वचनामुळं वेश्येचं गिराईक लागलं तिला. हरिश्चंद्र राजा होता, सोन्याच्या सिंहासनावर बसायचा, पण विश्वामित्राने परीक्षा घेतली. शब्दामुळे अख्खं राज्य सोडावं लागलं, सिंहासन सोडावं लागलं. माझा हरिश्चंद्र डोंबाच्या घरी पाणी वाहत होता. पोरगा नारायण, विश्वामित्राने सर्प म्हणून त्याला दंश केला. अहो पोरग मेलं. राजाची राणी तारा, पोराचं मड गुंडाळायला कापड नव्हता, स्वतःच्या पदराचा भाग फाडला आणि पदरात गुंडाळलं लेकराचं मड. आणि मड जाळायला सुद्धा तिच्याकडे ताकद नव्हती, अंतविधी करायला सुद्धा तिच्याकडे पैसा नव्हता. काही दिवसापूर्वी हीच राजाची राणी होती. दुःख प्रत्येकाच्याच वाट्याला येतं माय. घाबरायचं दादा नाही रे. व्यापार खचला म्हणून सोडायचा नाही, शेती पिकली नाही म्हणून विकायची नाही, विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नाही, सायन्स गेलं म्हणून. विनंती आहे रे, नसतं रे. काय संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांनी त्रास द्यायचा देऊ द्या, काय पाय खेचायचे खेचू द्या, विश्वास त्या आई भवानीवर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय सोडणार नाही. तोही दिवस येईल, फक्त विश्वास. घाई करू नका रे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडली मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय नाही चालत रे. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथ हे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली. हरिण म्हणला बाबा सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असं. हरिण म्हणला तोंडवास, मी तुझ्या तोंडात जातो. होईल का असं? मग कष्ट न करता कसा देईल जगाचा मालक तरी? वेळ द्या, संयम ठेवा. आपलं कसं झालंय, एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलंच पाहिजे. मग हा ना म्हणला ताई पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही होते. कोपरगावकर शाणे आहात तुम्ही, वाढेल कमावली नाहीत की. संयम द्या. बायको लेकर अन्न अन्न करून मेली तुकोबांची, तरी तुकोबारांनी जगाच्या मालकाला दोष नाही दिला. मग जगाच्या मालकाने काय कमी केलं? दोन बायका तुकोबांना, आवली आणि जिजाऊ.
दोन्ही श्रीमंताच्या. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आवलीच्या बापाचा. किती? 3500. कोपरगावात नाही, पुण्यात 3500 एकर फक्त ऊस होता बरं का. गोदावरीच्या किनाराचे 1.25 एकर ऊस आहे आपला. तो बी पेटण भजन करीत जा. 3500 एकर होता. 1425 माणसं वन टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. काय जगाच्या मालकानं कमी केलं? श्रीमंत नव्हते का तुकोबा? 65 लाखाची सावकारकी तुकोबारायांची. 65 लाखाची. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली होती. का परमार्थ समजावा, का संतांची चरित्र कळावी. अहो काय तरुण मंडळीने या कीर्तन भजनात यावी, त्याच्याशिवाय माणुसकी कळणार नाही. अरे या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय रे. हे जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबारायांकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. श्रीमंती तुकोबांची. भक्त एकट्याच्या वाटणीच्या. 2 भाऊ बाकी आहेत अजून. ही सगळी श्रीमंती लोटली. कोठाराच्या कोठार धान्याची दुष्काळात लोकांसाठी रिकामी केली. स्वतःच्या पोटच्या तोंडाचा घास काढला आणि गावातल्या पोरांना खाऊ घातलं. तुकोबारायांची बायको लेकर अन्न अन्न करून मेली. एक बायको शिल्लक जिजाऊ. काळ संपलाय दुष्काळाचा. आता कळलंय तुकोबांना. 22 वर्ष तुकोबारायांनी फक्त संसारच केला. 22 वर्ष तुकोबाराय म्हणले सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. दुष्काळानंतर तुकोबारायांनी संसाराकडे पाहिलंही. कायम डोंगरावर जाऊन भजन करायचे. ती तुकोबांची बायको जिजाऊ. तिला कधीच माहित नसायचं तुकोबा कुठल्या डोंगरावर. पण काय बायका असतात संतांच्या. तिनं नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खायची नाही. 4-4 दिवस कधी कधी सापडत नाही तुकोबा, तरी नाही, आधी नवऱ्याला करून घ्यायच्या भाकरी. चौकात उभा टाकायची. प्रत्येक वाटेला कान लावायची. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार काय माझ्या जगद्गुरूंचा. ज्या मातीहून तुकोबा चालायचे ती माती सुद्धा पांडुरंगाचं नामचिंतन करायचे. हा अधिकार संतांचा असतो दादा. त्याच वाटेनं जायच्या जिजाऊ. तिथेच असायचे तुकोबा. खाऊ घालायच्या भाकरी आणि मग यायच्या. एके दिवशी असंच त्या वाटेनं जाताना जिजाऊंच्या पायात काटा रुतला. शेतकरी ना तुम्ही? शेतकरी आहात का? बसल्यापैकी थोडेफार शेतकरी आहात का? स्वाभिमानाने सांगत जा जरा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आणि श्रीमंती आहे की पांडुरंग परमात्म्याने मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. ही सगळ्यात मोठी श्रीमंती माझी की मला श्रीमंत अवलादीच्या घरी जन्माला घातलं नाही. अहो श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. माझ्या शेतकऱ्याच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. एवढं वैभव त्याच्या घरात असतं. काय करता पैशाला. आणि काय मन मोठं शेतकऱ्याचं. अरे जेवढा जीव त्याचा स्वतःच्या पोटच्या लेकरावर असतो ना, तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. कसा पांडुरंग नांदणार नाही. श्रीमंताच्या घरी गेलं की त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं. त्यांच्या सोफ्यावर बसलं की ते सोफ्याचं पांगच फिरतं. त्याची सुरुवातच इथनं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं आपलं लय जमतं तटात ताट लावून बसतो आपण. साहेबाच्या ना आपली बायको लय मोठ्याचे. हान मग आम्हाला आता हानतो का कायला का. अरे असू दे रे, आम्ही तरी कुठं गरीब आहे. राजयाची कांता म्हणा जोगे आमची श्रीमंती. अरे आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असं. जयाच्या द्वारी अंगी आईसे बळ. अरे त्याची लेकरन दादा आम्ही. कौतुक असलं पाहिजे. श्रीमंती असावीच. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवायचाच, पण तेवढीच नम्रता सुद्धा असली पाहिजे. ज्यांचा अभंग आहे ते नाथ बाबा काय गरीब होते काय? आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे आम्ही भिकारी, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा श्रीमंत होते. आलेल्या माणसाला देत होते धन दौलत सामान. अशी लोक कीर्तनाला यावी म्हणून नाथ बाबांनी धनधान्य वाटलंय. कीर्तनाला यावी म्हणून. काय श्रीमंती असेल त्या माणसाची, काय सामर्थ्य. पण आयुष्यात कधी एकही शब्द कुणाला उलटा बोलला. नावच शांती ब्रह्म आहे ना. आणि म्हणून तर मरण हातात होतं.
स्वतःच्या मनावर जलसमाधी घेतली, तीनदा मेले, तीनदा उठले. पहिल्यांदा नाथबाबा गेले, अख्खं गाव जमा झालं, पोराने मडकं घेतलं, अंत्ययात्रा निघाली. आमच्याकडे खांद्याला भाऊकी असते, तुमच्याकडं खांदा द्यायला कोण असती? भाऊकी असती का? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जायत्या, तुमच्याकडं आता बोल ना झाले म्हणलं मग काय वेगळं वेगळं असलं तर काय. मग आमच्याकडे खांद्याला भाऊकी असते, तुमच्याकडे हा, म्हणूनच भाऊकी सांभाळावी लागते, खांद्याला लागती. नाही तर कोण सांभाळतंय तेव्हा? खांद्याला लागते भाऊकी. भाऊकी कधीच गोड बोलत, बोलतील गोड पण विचार करीत. नाथबाबाच्या भाऊकीतले 4 खांद्याला भाऊकी, ती भाऊकीच. त्यातलं एकानं बोलायला चालू केलं, लय भजन करीत होते म्हणून, लय टाळ वाजवला, लय कीर्तन केली, अख्खी संपत्ती लोकाला वाटली, मग काही मिळलं नाही का? मिळेच की. दुसरा म्हणला खरंय, ह्याच्यापेक्षा जपून ठेवलं असतं, पुढे लेकरा बाळाला झालं असतं, सुखानं खाल्ली असती पुढची पिढी, काय भजन करायची गरज होती, कुठून दुर्बुद्धी सुचली. तिसरं म्हणलं अरे गप्पा, मी लय म्हणून तरी सोडा. चौथा म्हणला जाऊ दे, बोलू दे, त्यांना कुठं ऐकू जाते. नाथबाबा तिरडीवर उठून बसलो. तुम्ही फक्त कल्पना करा, थिंक अबाउट इट, फक्त विचार करा. तुम्ही अशी कोणाला तरी खांदा दिलाय आणि खांदा ज्याला दिलाय ती मध्येच उठलं, तुमची अवस्था काय होईल? पण त्यांची काय झाली असेल? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं त्यांचं. नाथबाबा म्हणले सर तुझ्या खांद्यावर जावं इतकं लाचार मी नाही. नाथबाबा उड्या मरीत मरीत घरी. नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि समाधीही षष्टीचीच आहे. पैठणचा सोहळा एकदाच होतो, नाथ षष्टी, जन्मही षष्टीचा, समाधी षष्टीचीच आहे. मग नाथबाबा वर्षभर जगले, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा षष्टीला मृत्यू पावले. आता गाव नाही, अख्खा तालुका जमा झाला. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघा. असलं दृश्य पुन्हा भेटत असतं. साम टीव्ही, TV 9, ABP माझा, उघडे डोळा बघा नीट, नुसता कॅमेरा लावू नको, शार्प मध्ये. लोक म्हणले आधी MD बोलवा, MBBS सुद्धा बोलवू नका. खरंच गेलेत का बघा, ती मधीच उठत्यात. प्युअर चेक केलं, पल्स बंद आहे, हार्टबीट बंद आहे, श्वास बंद आहे, गेले. पण एक नियम आहे, ज्याचा सुरुवातीला खांदा लागलाय शेवटी त्याचाच लागतंय. सुरुवातीला ज्याचा खांदा लागला शेवटी त्याचाच लागतो. अख्खं गाव त्या चौघाकडे गेलं, म्हणले नाथबाबा गेल्या, चला खांदा द्यायला. ते म्हणलं अख्खं वर्ष झालं झोप नाही, रातचं उठू उठू बघतोय, जग नग होईना मरण बी होईना, खांदा नग. आता जिंदगीत कुणाला खांदा देणार नाही. ते म्हणले जर खांदा दिला नाही तर गावात राहू देणार नाही. आता खांदा दिला तरी पंचायत, नाही दिला तरी पण अशी चौघाची गुप्त मीटिंग झाली. असे सगळे मस्त गुवाहाटीला गेले, आपलं सॉरी गुप्त मीटिंग झाली महाराज. अशी चौघाची गुप्त मीटिंग झाली आणि चौघांनी पक्का ठरवलं, काही झालं तरी बोलायचं. बोलायचं तोंडानं तर नाहीच नाही, मनातल्या मनात सुद्धा बोलायचं नाही. जवळ मड स्मशानभूमीत जात नाही, बोलायचं. चौघाची पक्की मीटिंग झाली आणि हे चौघ खांद्याला आले. नाथबाबाची अंत्ययात्रा निघाली, पैठणच्या मधोमध आली. तिकून एका म्हातारीची लेक इती जातीला आलती, नांदाय चालली होती. इती जाती कळते का तुम्हाला? मांडव परतवणी काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? काय म्हणतात माय? परतमूळ, परतमूळ म्हणतात का? बरं म्हणतात काय ते इती जातीला? काय का म्हणा ना, कळलं ना तुम्हाला? मरुदे मग तिकडे महाराज. तर ती इती जाती. मग ती लेक आलती, नांदाय चालली होती. नेमकं तिची बैलगाडी निघाला, नाथबाबाचं मोड पूर्ण यायला. म्हातारी मनातल्या मनात म्हणली, बरा ह्यो माझ्याच लेकीच्या मुळावर मी आला. मरायचं तर उद्या परवा मरायचं, थोड्या येळानं मरायचं, बरा माझ्या लेकीच्या जीवावर मेला. नाथबाबा तिरडीवर उठून बसले. कोपरगावकर नाथबाबा उठले, त्याच्यात काही नवल नाही. अख्खं गाव खांदेकराकडे बघत होत. खांदेकरी म्हणले तुमच्या शपथ नाही, पांडुरंगा शपथ नाही. लोक म्हणले मग ते उठले कस काय माहित नाही, आम्ही तर बोललो नाही, तुमच्यामुळेच. नाथबाबा म्हणले खरं नाही, यावेळेस ह्या खांदेकऱ्यामुळं नाही, तो कधी कोपऱ्यातली म्हातारी का, कधी कोपऱ्यातली पैठणची, तिच्यामुळे उठलं बघा. तिनं काय केलं? ती म्हणली माझ्या लेकीच्या मुळावर बरा मेला, मला कोणाच्या मुळावर मारायचं. नाथबाबा उड्या मारीत मारीत घरी. पुन्हा वर्षभर जगले.